अभिनेत्री सुकन्या मोने कायमच अनेक गोष्टींवर त्यांची मतं मांडताना दिसतात। आजवर इंडस्ट्रीमधल्या अनेक विषयांवर त्या बोलताना दिसल्यात। तर सध्या सोलापूरच्या यात्रेतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। पाहूयात हा व्हिडिओ। माऊली रामकृष्ण हरी, काल सोलापूर जिल्ह्याचा आराध्य दैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत गेलो होतो। बघा, हे अशी 50 एक मुलं होती बघा, रंगवलेली तिथं। कोणी त्यांच्या जवळ जाऊन फोटो काढतंय, कोणी पैसे टाकतंय। लहान लहान मुलं आहेत आणि त्यांना राखण्यासाठी म्हणजे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काय असा मुलगा, त्याचे हात रंगवलेले आहेत बघा। प्रत्येक लहान पोराजवळ एक असा मुलगा आहे का, इथं मुलगी उभा केली, बसवली आहे खाली, आणि 2 वर्षाची मुलगी उभा केली आहे एका छोट्या बकेटवरती। ती मुलगी म्हणते मला खाली बसू दे, पाय दुखायला लागलेत, पण त्या मुलीचं ती मोठी मुलगी नशेत आहे। मी जेव्हा जवळ गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं तिचे डोळे तारवटलेले आहेत आणि तिला काहीतरी धुंदीचे याचं औषध दिलंय आणि तिला सांगितलंय। त्या मोठ्या मुलीला मी विचारलं, तुला इथं कोणी बसायला सांगितलं? ती म्हणते भैया ने बोला है मेरे को इधर बैठने के लिए। तेव्हा मी त्या लहान मुलीला खाली बसायला सांगितलं आणि तिला सांगितलं, बाळ ही तू कोणाची आहेस काय ते? मला काहीच प्रश्नाची उत्तर दिली नाहीत। पोलीस प्रशासन तिथून फेऱ्या मारतंय, सगळे जात येत आहेत, पण कुणी लक्ष देत नाही। अहो, फोटो काढायला लागलेत, सेल्फी काढायला लागलेत लोक। प्रचंड थंडीचे दिवस आहेत आणि अशा थंडीमध्ये ही लेकरं उघडी बसलेत। कुठंतरी काहीतरी वाटलं पाहिजे प्रशासनाला, पत्रकार बंधूंनी याची न्यूज केली पाहिजे आणि प्रशासनानं काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे। माऊली रामकृष्ण हरी। त्यांनी या व्हिडिओला मला एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आला आणि अस्वस्थ झाले। सदर मुले ही आपणापैकीच कोणाची तरी बेपत्ता झालेली असू शकतात। कुठलेच मायबाप आपल्या मुलींना अशा पद्धतीने पैशांसाठी उघड्याने नाही सोडत। हे सगळं संशयास्पद आहे। कोणी ह्याची दखल घेईल का, असं कॅप्शन दिलंय। तर कमेंट्स मधून अनेकांनी त्यांची मतं मांडली आहेत। तर आता लगेचच या व्हायरल व्हिडिओवरून या गोष्टीवर कारवाई करण्यात आली आहे। सुकन्या यांनी या संदर्भात पोस्ट शेअर करत या पोस्टला काल मी लहान बालकांना पळवून त्यांची काय गत करतात या संदर्भात एक फॉरवर्डेड व्हिडिओ पोस्ट केला होता, याच उद्देशाने की कोणीतरी याची दखल घेईल आणि त्याप्रमाणे आपल्या प्रशासनाने ताबडतोब त्याची दखल घेतली आणि कृतीही केली। ज्यांनी हा तळमळीने व्हिडिओ काढला आणि ज्यांनी हा व्हायरल केला त्यावर श्री अतुल वाघमारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सोलापूर यांनी लगेचच कृती केली। त्याबद्दल प्रशासनाचे आभार। जेव्हा जेव्हा समाजामध्ये अशा चुकीच्या गैर गोष्टी होत असतील तेव्हा आपण या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे। योग्य त्या व्यक्तीपर्यंत ती बातमी पोहोचली पाहिजे, असं कॅप्शन दिलंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। प्रत्येक जण या व्हिडिओवर संताप व्यक्त करतोय। नक्की या व्हिडिओ मागचं सत्य काय हे लवकरच आपल्याला कळेल। तुमचं या प्रकारावर काय म्हणणं आहे हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।